सकाळ सकाळ शुभ सकाळ। आज मस्त असं खिडकी उघडल्यानंतर बाहेर छान नजारा होता। थंडी खूप जास्त आहे, पण आज आहे माझ्या दोन्ही पऱ्यांचा बर्थडे। तर इथे तुम्ही बघू शकता त्यांनी दोघींनी आपले बर्थडेचे ड्रेसेस काढून ठेवलेले आहेत आणि एक जण गेलेली आहे आंघोळ करायला आणि दुसरी बघा इथे स्वतःचा ड्रेस असा लावून बघत आहे आरशामध्ये। हॅलो नमस्कार। आजच्या व्लॉगमध्ये मी मीनाक्षी आणि मी डुगू सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। तर आज आहे माझ्या दोन्ही पऱ्यांचा बर्थडे। सो आज तुम्हाला रेसिपीच्या ऐवजी छान असा व्लॉग बघायला मिळणार आहे। आता वाजलेले आहेत बरोबर 11:30। आता इथून दिसणार पण नाही तुम्हाला। 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही हाफ डे करून आलो शाळेतून, कारण शाळेत दुगूची पण एक्झाम होती, मैत्रीची पण अजून एक्झाम आहे। सो ती थांबलेली आहे स्कूलमध्येच आणि आम्ही थोडं प्रिपरेशनसाठी घरी आलेलो आहोत, कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सुद्धा आणि मैथिलीचा आणि डुगूचा बर्थडे सुद्धा। सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बर्थडे व्लॉग बघायला मिळणार आहे। सो स्टे ट्यून। आणि डुगूला छान छान गिफ्ट मिळालेलं आहे, आपण ते बघूया आता। तर हा आहे डुगूचा क्राऊन, मस्त असा डुगूला मिळालेला आहे स्कूलमधून छानपैकी बर्थडे क्राऊन। आणि हे आहे गिफ्ट जे की स्कूलकडूनच मिळालेलं आहे। काय करतेस ग? गिफ्ट बघत आहे। आणि ड्रेस तुझा काय? हा ड्रेस सगळा बेडवर ड्रेसच पडलाय तुझा। जरा तुझा क्राऊन पण घालून दाखव ना आधी। यो थांब, तसा नाही घालायचा हा हॅट सर। वाव सो नाईस। चला ओपन करा गिफ्ट। आज एकतर सकाळी मार्गशीर्ष गुरुवार पूजेची घाई, बर्थडे साठी यांना तयार करायचं होतं, कारण रेडी होऊनच या स्कूलला जाणार होत्या। त्याचबरोबर मला सतत फोन येत होते सकाळी सकाळी बर्थडे विश करण्यासाठी। सो घरामध्ये खूप जास्त पसारा पडलेला आहे। डुगू आता इथे गिफ्ट ओपन करून दाखवेल। हे गिफ्ट स्कूलकडून मिळालेलं आहे तिला, आणि त्याच्यानंतर मी थोडंसं आवरावर करते आणि मी सकाळी पूजा करतानाचा सुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे, सो ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि आज अजून आम्ही ठरवलेलं नाही आहे की बर्थडे कसा सेलिब्रेट करायचा, तर बघूया आपण बर्थडे सेलिब्रेशन कसं होते। तर ही बघा सकाळी पूजेची मांडणी केली होती, पोती संध्याकाळी वाचणार आहे। तर पूजेला मी सकाळीच मुलींच्या टिफिनसाठी गाजराचा हलवा केला होता, तर तो मी नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे, कारण कदाचित बाहेर जाण्याचा पण प्लॅन होऊ शकतो। सो मी सकाळीच नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि माझ्याकडे जितक्या प्रमाणात अवेलेबल असतं त्यातच मी पूजा करते, मनापासून करते इतकंच आहे। खूप जास्त हायफाय पूजा मी करत नाही। तर ही माझी छोटीशी पूजा आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि दिव्यांकाचा जन्म जो आहे तो एक्झॅक्टली 3ऱ्या गुरुवारीच झाला होता आणि आजही गुरुवारच आहे। सो आता इथे मी पूजा करून घेते आणि भेटू नंतर। हॅपी बर्थडे टू यू। थँक्यू। मग आज काय प्लॅन? मला नाही माहित। केक कटिंग? मला नाही माहित। दोनदा झालेलं आहे ऑलरेडी ना? झालं ना केक कटिंग। दिव्या कधी? तर इथे आम्ही साई मंदिरामध्ये आलेलो आहोत। मार्गशीर्ष गुरुवार आहे त्यामुळे आम्ही इथे येतोच। तर त्याचबरोबर आज बर्थडे सुद्धा होता आणि सकाळी कोणालाच वेळ नव्हता, प्रत्येकाचं काही ना काही काम होतं। सो आज सकाळी बर्थडेची सुरुवात करताना मी दर्शन न घेता केली होती, म्हणजे कोणत्याही मंदिरात न जाता। तर आता संध्याकाळची वेळ आहे, तर बाहेर जाण्याआधी आपण म्हटलं मंदिराकडे जाऊ आणि नेमकं इथे आरती सुरू होती, तर आम्ही थोडा वेळ थांबलो इथे आणि मग बाहेर पडलो। तर अजून एक गोष्ट मी तुमच्यासोबत इथे शेअर करते की आता मी हा व्हिडिओ 2-3 दिवसानंतर एडिट करते। तर झालं काय, जेव्हा मी मंदिरातून बाहेर पडत होते तेव्हा मंदिराच्या बाहेर जे बसलेले असतात
तर त्यांच्या अंगावरती इतकी थंडी असूनसुद्धा पुरेसे कपडे नव्हते आणि मी फक्त थोडंसं अगदी खाण्यापिण्यापुरतंच त्यांना देऊन आले होते. दर बड्डेला मी असंच करते. आपली जी काही लेवल आहे त्याप्रमाणे मी थोडासा दानधर्म करत असते. पण माझ्या असं लक्षात आलं की त्यांना खाण्यापिण्यापेक्षा आत्ता यावेळेला कपड्यांची खूप जास्त गरज आहे. आणि जर कपडे आपण विकत आणायचे म्हटले तर खूप जास्त पैसे लागतात. पण मग थोडासा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की घरात असे खूप जास्त कपडे आहेत की जे असेच आवडत नाहीत म्हणून ठेवले गेलेले आहेत, किंवा अंथरुणं पण की जी थोडीशी जुनाट दिसत आहेत, बिला वगैरे चांगले आहेत पण दिसायला इतकीशी छान नाही आहेत म्हणून आपण ठेवलेले असतात. मग मी घरी आले, दुसऱ्या दिवशी दुपारी आल्यानंतर मी ती सगळी कपडे एकत्र केली, थोडंसं उन्हाला ठेवली आणि पुन्हा संध्याकाळी जेव्हा हे आले तेव्हा मी पुन्हा मंदिरात जाऊन ती दान करून आलो. तर माझं म्हणण्याचा मुद्दा एवढाच आहे की जर तुमच्याकडे अशी कपडे असतील की जी तुम्ही अशीच ठेवलेली असतील, खराब नाही झालेली म्हणत आहे मी, पण अशीच ठेवली गेलेली आहेत, छोटी होत आहेत किंवा वापरायचा कंटाळा आला आहे अशा पद्धतीची, तर ती तुम्ही नक्कीच दान करू शकता. तर आता दर्शन तर झालेलं आहे. आता आपण पेट पूजेसाठी जाऊया. बघूया काय प्लॅन होतोय. व्हेजच खावं लागणार आहे. बघू हैदराबादमध्ये व्हेज हॉटेल कसं आपल्याला माहिती मंदिरात. आणि इथून काय करायचं, मंदिरातनं काय करायचं मग? हॉटेलला जायचं. काय खाणार आहे तू आज? आज काय खाणार आहे? व्हेज. का बरं व्हेज खाणार आहे? आज गुरुवार. तर आम्ही बाहेर पडलेलो ब्राह्मणी भोजनम ना तिथे जेवण्यासाठी, पण तिथे पोहोचलो आणि कळलं की ते फक्त सकाळचं जेवण मिळतं तिथं. म्हणून पुन्हा आम्ही अर्धा तासाचा फेरफटका मारून पुन्हा आमच्या घराजवळच्या छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. तिकडे का आपण बघितलं नव्हतं माहिती आहे तिकडे नाईस. दिव्यांका शॉर्ट चाहिए तो शॉर्ट ले. तर जेवण कसं होतं डुगू? तर एकदम सुपर्ब असा डिनर झालेला आहे. आणि आता मला पान खायचं आहे त्यामुळे आमचे आहो पान घेत आहे तिथे बघू शकता. तर आजचा व्हिडिओ ॲक्च्युअलमध्ये इंडियन पद्धतीने सेलिब्रेट झालेला आहे. केक वगैरे काही कटिंग मी केलेलं नाही. मस्त गुरुवार होता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता. सो सकाळी मी नैवेद्यासाठी भरपूर स्वयंपाकसुद्धा केलेला होता. मग डिनरसाठी बाहेरच यायचं होतं म्हणून आम्ही केकचा प्लॅनसुद्धा कॅन्सल केला. बाकीच्या गोष्टी तुम्हाला घरी गेल्यानंतर मी सगळ्या शेअर करते. आणि या दोघी बघा किती खुश आहेत आज. बरं तुम्ही दोघी ट्विन्स आहे? मग तुमचा बर्थडे एकत्र कसा? चला फायनली सेलिब्रेशन झालेलं आहे. पेट पूजा म्हणजेच सेलिब्रेशन. कोल्हापूरच्या माणसाचं सेलिब्रेशन म्हणजे फक्त बाहेरचं खाणं इतकंच असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी आल्यानंतर पण मला व्हिडिओ करायला वेळ मिळाला नाही, कारण येता येता खूपच जास्त लेट झालेला. आणि इथे दुसऱ्या दिवशी फ्रायडेला आम्ही बार्बेक्यूमध्ये जाऊन पुन्हा सेलिब्रेशन केलं. सेलिब्रेशन म्हणता येणार नाही, पण आपलं चॅनेल मॉनिटाईज झालं. तर त्याची एक छोटीशी पार्टी आम्ही केली होती. त्यावेळेला या दोघींचा बड्डेचा केक कटिंग राहिलं होतं, ते करून घेतलं. आणि तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद की आपलं चॅनेल मॉनिटाईज झालेलं आहे. आणि फायनली 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर हे चॅनेल मॉनिटायझेशन झालेलं आहे सक्सेसफुली. सो असाच सपोर्ट राहू द्या, असंच प्रेम राहू द्या. भेटूया पुढे छान छान रेसिपी आणि ब्लॉगसोबत. तोपर्यंत